Students, in previous video lecture we are discuss about the JK flip-flop and T flip-flop. So in this video lecture we start a new point from flip-flop which is the counters. So counter is used in a circuit to count the number of clock pulse arrive at the input. म्हणजे जे आपण इनपुट प्रोवाइड करणार आहे सर्किटला म्हणजे काउंटर्सला किती काउंट लागतात आपले आउटपुट चेंज करण्यासाठी हे याच्यासाठी आपण काउंटर यूज करणार आहे. मग काउंटर म्हणजे एक्झॅक्टली काय तर काउंटर हे एक लाईक अ रेजिस्टर्स काय करतात तर स्टोअर अ स्मॉल बिट्स ऑफ डेटा म्हणजे 4 बिटमध्ये डेटा स्टोअर करून ठेवतात 8 बिटमध्ये स्टोअर करून ठेवतात. तसंच सेम काउंटर्स काय करणार आहेत तर डेटा स्टोअर करून डेटा जो आहे विच इज लाईक अँड रेजिस्टर सारखेच असणार आहेत पण ते काय करणार आहेत तर क्लॉक पल्स प्रोव्हाइड करणार आहेत. कशासाठी तर to change designed to count the number of clock pulse arrive at the input. मग याचे ॲप्लिकेशन काय आहेत तर फर्स्ट ॲप्लिकेशन आहे टू काउंट द नंबर ऑफ क्लॉक पल्स. आउटपुट चेंज करण्यासाठी किती स्टेट्स लागल्या किती क्लॉक पल्स लागले हे तो काय करणार आहे तो काउंट करणार आहे. दुसरा ॲप्लिकेशन काय आहे टू मेजर अ फ्रिक्वेन्सी मेजर करण्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागणार आहे तर काउंटर्स. थर्ड ॲप्लिकेशन आहे टू डिवाइड द फ्रिक्वेन्सी. जी फ्रिक्वेन्सी आपण यूज केली आहे फ्लिपफ्लॉपमध्ये किंवा सर्किटमध्ये ती फ्रिक्वेन्सी आपण काय करणार आहे डिवाइड करणार त्यासाठी काउंटर्स हा यूज केले जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे टू मेजर टाईम मेजर करण्यासाठी आपण काय यूज करणार आहे काउंटर्स यूज करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे टू इन अ डिजिटल व्होल्टमीटरमध्ये आपण काउंटर्स यूज करणार आहे टू मेजर अ व्होल्टेज. नेक्स्ट आहे टू जनरेट टायमिंग पल्स हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल इन अ टी व्ही सर्किटमध्ये जे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल जे क्लॉक पल्सेस असतात ते जनरेट करण्यासाठी आपण यूज करणार आहे काउंटर्स. नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे टू जनरेट पल्स ऑफ नोन विड्थ. परत काय जनरेट करणार आहे तर पल्सेस जनरेट करणार क्लॉक पल्सेस जनरेट करणार आहे ऑफ विड्थ. त्याच्यानंतर देअर आर 3 टाइप्स ऑफ द काउंटर्स. फर्स्ट आहे सिंक्रोनस काउंटर्स. फर्स्ट 3 टाइप्स ऑफ द काउंटर्स. फर्स्ट इज असिंक्रोनस काउंटर त्याला आपण अजून म्हणू शकतो रिपल काउंटर और सिरीज काउंटर. सेकंड टाइप आहे सिंक्रोनस काउंटर किंवा पॅरलल काउंटर. अँड थर्ड आहे कॉम्बिनेशनल काउंटर. देअर आर 3 टाइप्स ऑफ द काउंटर. फर्स्ट इज असिंक्रोनस काउंटर त्यालाच आपण म्हणणार रिपल काउंटर किंवा सिरीज काउंटर. नेक्स्ट आहे सिंक्रोनस काउंटर किंवा पॅरलल काउंटर आणि लास्ट आहे कॉम्बिनेशनल काउंटर. याच्यामधले आपण हे जे काउंटरचे टाईप आहेत हे 1 बाय 1 आपण बघणार. त्याच्या आधी एक पॉईंट बघूया मॉड्युलस ऑफ काउंटर. तर मॉड्युलस ऑफ काउंटर काय करणार आहे जे आपण क्लॉक पल्स प्रोव्हाइड करणार आहे या ठिकाणाहून जे क्लॉक पल्स आपण प्रोव्हाइड करणार आहे या क्लॉक पल्स प्रोव्हाइड केल्यानंतर कुठल्याही काउंटरला किती काउंट पल्स लागत आहेत आउटपुट चेंज करण्यासाठी हे आपल्याला कशामध्ये समजणार आहे मॉड्युलस ऑफ काउंटर. मग मॉड्युलस ऑफ काउंटर कसे कॅल्क्युलेट करायचे तर त्याचा फॉर्म्युला काय आहे 2n. 2n या हे यूज करून आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे मॉड्युलस ऑफ काउंटर. मग याच्यातला n कशासाठी यूज करतो तर नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप. या ठिकाणी जेवढे नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप यूज केले जाणार आहेत तेवढे असणार आहेत आपले मॉड्युलस ऑफ काउंटर. सपोज आपण 3 फ्लिपफ्लॉप यूज केले असतील तर 2^3 आपले 2^3 किती मिळणार 8. मग त्या काउंटरला आपण काय म्हणणार आहे मॉड्युलस 8 काउंटर किंवा मोड 8 काउंटर. त्याच्यानंतर सपोज जर आपले 4 फ्लिपफ्लॉप असतील 4 फ्लिपफ्लॉप जर यूज केले असतील तर 2^4 किती आलं 16. मग त्याला आपण काय म्हणणार आहे मोड 16 काउंटर किंवा मॉड्युलस 16 काउंटर्स. टोटल म्हणजे मॉड्युलस ऑफ काउंटर म्हणजे
आउटपुट प्रोव्हाइड करण्यासाठी जेवढे काउंट लागणार आहेत म्हणजे किती क्लॉक पल्सेस लागणार आहेत ते काय कशावरून कॅल्क्युलेट करतो आपण 2n. n म्हणजे काय असणार आहे आपले नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप. मग जर आपण 3 फ्लिप फ्लॉप यूज केले असतील तर त्याला 2 ते येणार 8. मग त्याला आपण म्हणणार मोड 8 काउंटर और मॉड्युलस 8 काउंटर. जर 4 केले असतील तर किती येणार 16. त्याला आपण म्हणणार मॉड्युलस 16 काउंटर और मोड 16 काउंटर सो ऑन. तर त्याच्यामध्ये जर आपलं नेक्स्ट आपण काउंट करतो मॅक्सिमम काउंट किंवा मॉड्युलस काउंट. म्हणजे मॉड्युलस काउंट किंवा मॅक्सिमम काउंट कसा कॅल्क्युलेट करायचा तर 2n-1. परत आपल्या जर 3 फ्लिप फ्लॉप असतील तर या ठिकाणी n म्हणजे काय असणार आहे परत नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप असणार आहे. याच्यामध्ये जर आपण 3 फ्लिप फ्लॉप यूज करत असू तर 2^3-1. 2^3 किती येणार आहे 8 - 1 म्हणजे काय येणार आपलं 7. म्हणजे टोटल तिथे किती स्टेट लागणार आहेत 7. 7 मध्ये कुठून असणार आहे फ्रॉम 0 to 7. जर 4 फ्लिप फ्लॉप यूज करत असू जर आपल्या ह्याच्यामध्ये जर 4 फ्लिप फ्लॉप असतील तर 2^4 किती येणार 16. मग याच्यामध्ये जर 16 - 1 किती येणार आहे तर 15. म्हणजे टोटल नंबर ऑफ काउंट किती असणार आहे 15. म्हणजे 0 to 15. म्हणजे तुमचा काउंट स्टार्ट होणार फ्रॉम 0 0 0 0 to 1 1 1 1 1 1 1 1 हा आपला काय असणार आहे लास्ट काउंट आणि 0 0 0 0 हा आपला काय असणार आहे फर्स्ट काउंट. याच्यामध्ये आपण फर्स्ट टाइप बघणार आहोत काउंटरमध्ये असिंक्रोनस काउंटर. असिंक्रोनस और रिपल काउंटर. असिंक्रोनस और रिपल काउंटर मध्ये आपण या ठिकाणी JK फ्लिप फ्लॉप यूज केला. मग या ठिकाणी या डायग्राम मध्ये काय दिसते तर 3 फ्लिप फ्लॉप यूज केले. मग टोटल नंबर ऑफ 3 फ्लिप फ्लॉप यूज केले. मग मॅक्सिमम काउंट किंवा मॉड्युलस काउंट कसं कॅल्क्युलेट करणार 2n. n म्हणजे काय नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप. किती फ्लिप फ्लॉप यूज केले तर टोटल 3 फ्लिप फ्लॉप यूज केले. म्हणजे 2^3 किती आलं 8. मग याला आपण काय म्हणणार आहे मोड 8 काउंटर किंवा मॉड्युलस 8 काउंटर. मॅक्सिमम काउंट कसा कॅल्क्युलेट करणार 2n - 1. 2n म्हणजे परत n म्हणजे काय असणार आहे नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप. किती फ्लिप फ्लॉप यूज केले 3 फ्लिप फ्लॉप यूज केले. 2^3 - 1 म्हणजे किती आले 8 - 1 म्हणजे मॅक्सिमम काउंट काय असणार आहे तुमचा 7. म्हणजे तुमचा डेटा म्हणजे स्टार्ट होणार फ्रॉम 0 0 0 0 टू लास्टला असणार आहे 1 1 1. म्हणजे मॅक्सिमम काउंट स्टार्ट होणार फ्रॉम 0 to 1 1 1. याच्यामध्ये आपण JK फ्लिप फ्लॉप यूज केले. म्हणजे डायग्राम मध्ये काय दिसतंय तर JK 3 फ्लिप फ्लॉप यूज केले JK फ्लिप फ्लॉप. मग त्या 3 मध्ये पहिला JK फ्लिप फ्लॉपला दुसऱ्या JK फ्लिप फ्लॉपला आणि तिसऱ्या JK फ्लिप फ्लॉपचं जे इनपुट आहे JK इनपुट हे एकत्र केले कंबाईन केले आणि त्याला एकच इनपुट प्रोव्हाइड केले प्लस VCC म्हणजे लॉजिक 1. याच्यामध्ये दुसरं जे इनपुट प्रोव्हाइड केले हे कसलं इनपुट आहे क्लॉक इनपुट आहे. मग या ठिकाणी आपण क्लॉक इनपुट प्रोव्हाइड करणार आहे. मग या ठिकाणी क्लॉक इनपुट जे आपण प्रोव्हाइड केले या ठिकाणी इथं काय दिसतंय बबल. म्हणजे काय तर जे आपलं आउटपुट आहे हे कधी चेंज होणार आहे ओनली ॲट द निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक पल्स. म्हणजे इथून जे आपण क्लॉक पल्स प्रोव्हाइड करणार आहे या क्लॉक पल्समध्ये ज्या वेळेस आपल्या फ्लिप फ्लॉपची निगेटिव्ह एज येणार आहे म्हणजे ही जी एज येणार आहे या एजमध्येच फक्त आपला फ्लिप फ्लॉप काय करणार आहे त्याची आउटपुट डेटा चेंज करणार आहे. याच्यामध्ये फर्स्ट JK फ्लिप फ्लॉप जो आहे त्याचं जे आउटपुट आहे ते आउटपुट आपल्याला इथं A मिळणार आहे इथं B मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे C मिळणार आहे. याच्यामध्ये जे आउटपुट आहे A हे आउटपुट प्रोव्हाइड केले कशाला सेकंड JK फ्लिप फ्लॉपला ॲज अ क्लॉक इनपुट. त्याच्यानंतर सेकंड JK फ्लिप फ्लॉपचं जे आउटपुट आहे Bचं जे आउटपुट आहे ते Bचं आउटपुट आपल्याला या ठिकाणी पण मिळणार आहे आणि ते ॲज अ क्लॉक पल्स आपण प्रोव्हाइड करणार आहे Cला. याच्यानंतर अजून जर एखादा पुढे एखादा जर तुमचा 4 बिट मोड 16 जर काउंटर असेल तर या ठिकाणी
अजून एक जे के फ्लिप फ्लॉप आला असता आणि याचं जे सीचं जे आउटपुट आहे ते आपल्याला आपण ॲज अ क्लॉक इनपुट प्रोव्हाइड केलं असतं नेक्स्ट जे के फ्लिप फ्लॉपला. मग याच्यामध्ये आपल्याला इथं आउटपुट मिळणार आहे ए, बी आणि सी. हा जो सी असणार आहे हा असणार आहे आपला MSB बीट आणि ए जो असणार आहे हा असणार आहे आपल्याला LSB बीट. मग याच्यामध्ये आपला जे फ्लिप फ्लॉप आहे हे फ्लिप फ्लॉप चेंज करणार आहे आउटपुट ओनली ॲट द निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक पल्स. म्हणजे इथं आपण आउटपुट चेंज करणार निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक पल्स. त्याच्यानंतर एचं जे आउटपुट येणार आहे ते आउटपुट आपण क्लॉक निगेटिव्ह एजला आउटपुट चेंज करणार बी. परत बी पासून जे आउटपुट मिळणार आहे त्याच्यामध्ये सी आउटपुट चेंज करणार ॲट द निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक पल्स. ही टायमिंग डायग्राम करून आपण चेक करूया की आपला जे असिंक्रोनस काउंटर आहे हा आपला काउंटर आपला आउटपुट कसं चेंज करतो. या ठिकाणी आपण क्लॉक पल्स प्रोव्हाइड केले. आता याच्यामध्ये फक्त मी 8च क्लॉक पल्स प्रोव्हाइड केले. कशासाठी? तर जो आपला काउंटर आहे हा कुठला आहे मोड 8 काउंटर आहे. म्हणजे मॅक्सिमम काउंट किती असणार आहे म्हणजे मॅक्सिमम क्लॉक पल्स किती लागणार आहेत आउटपुट चेंज करण्यासाठी तर 8 लागणार आहे. त्याच्यासाठी मी फक्त 8 क्लॉक पल्सेस प्रोव्हाइड केले. मग याच्यामध्ये आपला जो आउटपुट आहे हे कशाला चेंज होणार आहे ओनली ॲट द निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक पल्स. त्याच्यासाठी मी सगळ्या जे क्लॉक पल्स प्रोव्हाइड केले त्याच्यामध्ये जे निगेटिव्ह एज आहे त्या निगेटिव्ह एजला मार्क केले आणि त्या निगेटिव्ह एजलाच फक्त आपला जो आउटपुट आहे ते चेंज होणार आहे फ्रॉम 0 to 1 और 1 to 0. क्लॉक पल्स इथं आपण क्लॉक पल्स प्रोव्हाइड करणार आहे एला क्लॉक पल्स प्रोव्हाइड केली की इथं आपण जो आउटपुट प्रोव्हाइड केला आहे कुठला फ्लिप फ्लॉप यूज केला आहे JK फ्लिप फ्लॉप. JK फ्लिप फ्लॉपला आपण इनपुट प्रोव्हाइड केले प्लस VCC म्हणजे लॉजिक 1. ज्या वेळेस आपण त्याला लॉजिक 1 इनपुट प्रोव्हाइड करू आणि आपलं क्लॉक पल्स हे जे निगेटिव्ह एज ट्रिगर आहे त्यावेळेस तो कशामध्ये जाणार आहे इन टॉगल कंडिशन. म्हणजे आउटपुट आपल्याला चेंज होणार आहे ओनली ॲट द निगेटिव्ह एज ऑफ द क्लॉक पल्स. मग याच्यामध्ये इथं ज्यावेळेस मी इनपुट पहिल्यांदा काय असणार आहे 0. जसं त्याला निगेटिव्ह एज मिळणार आहे क्लॉक पल्सची तो आउटपुट चेंज करणार आहे 0 to 1. परत तो सम अमाऊंट ऑफ टाईमला कॉन्स्टंट राहणार. कॉन्स्टंट राहिल्यानंतर परत त्याला ज्यावेळेस निगेटिव्ह एज मिळणार आहे क्लॉक पल्सची तुझी स्टेट तो चेंज करून 0 to 1 to काय करणार आहे 0 करणार आहे. त्याच्यानंतर तो ॲज इट इज 0 राहणार कधीपर्यंत पुढची निगेटिव्ह एज क्लॉक पल्सची मिळत नाही तोपर्यंत. परत निगेटिव्ह एज क्लॉक पल्सची मिळाली तो चेंज होणार फ्रॉम 0 to 1. परत सम अमाऊंट ऑफ टाईमला तो कॉन्स्टंट राहणार. कॉन्स्टंट राहिल्यानंतर परत पुढची निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत तो कॉन्स्टंट राहणार आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टंट राहिल्यानंतर परत तो स्टेट चेंज करणार फ्रॉम 1 to 0 आणि परत तो कॉन्स्टंट राहणार पुढची निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत. निगेटिव्ह एज मिळाली परत त्याची स्टेट चेंज होणार फ्रॉम 0 to 1. परत तो कॉन्स्टंट राहणार. परत काय मिळणार आहे आपल्याला क्लॉक पल्स. याच्यामध्ये परत हा जो आता हा क्लॉक पल्स आपण कन्सिडर करणार नाही. का कन्सिडर करणार नाही तर जे पुढचा फ्लिप फ्लॉप आहे बी जो आपण इथं जो इथं यूज केला आहे याच्यामध्ये आपण क्लॉक पल्स प्रोव्हाइड करणार आहे एला. म्हणजे एचं जे आउटपुट येणार आहे तेच आपण ॲज अ इनपुट प्रोव्हाइड करणार आहे बीला. म्हणजे बी आपला आउटपुट चेंज करणार कधी ज्यावेळेस त्याला एची निगेटिव्ह एज मिळणार आहे क्लॉक पल्सची. या ठिकाणी बी परत कॉन्स्टंट राहणार आहे कधीपर्यंत जोपर्यंत त्याला एची निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत तो इनपुट प्रोव्हाइड करणार आहे 0. त्याच्यानंतर त्याचे आउटपुट चेंज होणार फ्रॉम 0 to 1. परत सम अमाऊंट ऑफ टाईम तो कॉन्स्टंट राहणार. कधीपर्यंत कॉन्स्टंट राहणार आहे जोपर्यंत त्याला नेक्स्ट निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत तो कॉन्स्टंट राहणार आणि कॉन्स्टंट नंतर तो आपल्याला इनपुट प्रोव्हाइड करणार आहे 0. त्याच्यानंतर 0 इनपुट आउटपुट मिळाल्यानंतर परत सम अमाऊंट ऑफ टाईमला तो कॉन्स्टंट राहणार आहे कधीपर्यंत जोपर्यंत त्याला नेक्स्ट निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर तो चेंज होऊन फ्रॉम 0 to 1 हा कॉन्स्टंट राहणार आहे कधीपर्यंत जोपर्यंत त्याला नेक्स्ट निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत. आणि 1 मिळाल्यानंतर परत तो काय होणार आहे
क्लॉक पल्स निगेटिव्ह मिळाल्यानंतर स्टेट चेंज करून 1 टू काय होणार, परत तो 0 होणार. त्याच्यानंतर बी जो आहे हा बी आपल्याला ॲज अ इनपुट क्लॉक इनपुट प्रोव्हाइड करणार आहे आपण सीला. म्हणजे सी कधी आउटपुट चेंज करणार आहे, ज्या वेळेस बीचं निगेटिव्ह एज मिळणार आहे सीला, त्यावेळेसच फक्त तो आपला आउटपुट चेंज करणार आहे. मग बी जे आहे त्याला सी जे आहे त्याला तो कॉन्स्टंट राहणार जोपर्यंत त्याला बीचं निगेटिव्ह एज मिळत नाही तोपर्यंत तो काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार. आणि या ठिकाणी ज्यावेळेस त्याला बीचं निगेटिव्ह एज मिळणार आहे, निगेटिव्ह एज मिळाल्यानंतर तो परत कॉन्स्टंट राहणार फॉर सम अमाऊंट ऑफ टाईम. आणि ज्यावेळेस त्याला नेक्स्ट निगेटिव्ह एज मिळणार आहे त्यावेळेस तो चेंज होणार फ्रॉम 1 to 0. आणि हे इनपुट प्रोव्हाइड केलं जाणार आहे. पुढचा जर डी जर एक इनपुट प्रोव्हाइड केला असेल तर परत आपण इथं डीला हे सीचं आउटपुट प्रोव्हाइड केलं असेल. याच्यानंतर याच्यावरून आपण याचा ट्रूथ टेबल लिहू शकतो. तर ट्रूथ टेबल कसा येणार आहे याचा, तर फर्स्ट येणार क्लॉक ट्रूथ टेबल ऑफ असिंक्रोनस और रिपल काउंटर. फर्स्ट इनपुट येणार क्लॉक, त्याच्यानंतर येणार सी, बी आणि ए. हे आपले काय झाले 3 आउटपुट. याच्यामधला ए आपला आहे LSB आणि सी आपला आहे MSB. आणि इथं आपल्याला येणार आहे डेसिमल इक्विव्हॅलंट नंबर. पहिला क्लॉक पल्स प्रोव्हाइड केली 0 1. किती क्लॉक पल्स येणार टोटल 7. मॅक्सिमम काउंट किती येत होता 7. फ्रॉम 0 to 7. 2 3 4 5 6 आणि 7. त्याच्यानंतर आता याच्यावरून फर्स्ट क्लॉक पल्स मिळायच्या आधी A B C तिन्ही पण काय आहे 0 0 0. त्याच्यानंतर फर्स्ट क्लॉक पल्स मिळाल्यानंतर A फक्त 1 आहे, B आणि C काय आहेत आपले 0 0 1. त्याच्यानंतर सेकंड क्लॉक पल्स मिळाल्यानंतर इथं काय आहे 0 1 0. इथं काय मिळते 0 1 0. त्याच्यानंतर थर्ड क्लॉक पल्स मिळाल्यानंतर आउटपुट काय मिळते 1 1 0 1 1 0. त्याच्यानंतर पुढची क्लॉक पल्स मिळाल्यानंतर आउटपुट इथं मिळते 0, इथं मिळते 0, इथं मिळते 1. म्हणजे सी फक्त 1, बी आणि ए काय आपल्याला मिळते 0. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लॉक पल्स मिळाली तर काय मिळणार आहे, इथं आउटपुट मिळणार आहे 1 0 1. इथं आउटपुट मिळणार 1 0 1. त्याच्यानंतर नेक्स्ट क्लॉक पल्स मिळाल्यानंतर आउटपुट मिळते 0 1 1 1 1. इथं आउटपुट मिळणार आहे 1 1. सी 1 बी 1 आणि ए आपला आहे 0. आणि लास्ट क्लॉक पल्स मिळाल्यानंतर आउटपुट मिळणार आहे 1 1 1 1 1 1. त्याच्यानंतर आता आपला मोड 8 काउंटर आहे. मोड 8 काउंटर झाल्यानंतर आपला जो फ्लिप फ्लॉप आहे हा फ्लिप फ्लॉप आपल्याला परत आउटपुट प्रोव्हाइड करतो 0 0 0. आउटपुट लास्ट आउटपुट काय मिळते 0 0 0. म्हणजे 8 क्लॉक पल्स कंप्लीट झाल्यानंतर आपला हा जो काउंटर आहे हा परत स्टार्ट होणार फ्रॉम 0 0 0 पासून. मग 0 क्लॉक पल्सला आउटपुट इथं काय मिळाले 0 0 0. ABC ऑल आर 0 0 0. डेसिमल इक्विव्हॅलंट नंबर काय येणार त्याचा 0. त्याच्यानंतर फर्स्ट क्लॉक पल्स मिळाल्यानंतर इथं फर्स्ट क्लॉक पल्स मिळाल्यानंतर आउटपुट काय मिळतंय आपल्याला C0 B0 A काय मिळतोय आपल्याला 1. डेसिमल इक्विव्हॅलंट नंबर काय असणार आहे 1. सेकंड क्लॉक पल्स कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला डेटा काय मिळतोय 0 1 0. डेसिमल इक्विव्हॅलंट नंबर काय असणार आहे त्याचा 2. थर्ड क्लॉक पल्स कंप्लीट झाल्यानंतर डेटा काय मिळतोय 0 1 1. डेसिमल इक्विव्हॅलंट नंबर असणार आहे 3 0 1 1. त्याच्यानंतर फोर्थ क्लॉक पल्स मिळाल्यानंतर आउटपुट डेटा मिळतोय 1 0 0. डेसिमल इक्विव्हॅलंट नंबर असणार आहे 4 1 0 0. त्याच्यानंतर फिफ्थ क्लॉक पल्स मिळाल्यानंतर आपल्याला आउटपुट डेटा मिळतोय 1 0 1. डेसिमल इक्विव्हॅलंट नंबर असणार आहे 5 1 0 1. त्याच्यानंतर 6 क्लॉक पल्स कंप्लीट झाल्यानंतर डेटा काय मिळतोय आपल्याला 1 1 0. डेसिमल इक्विव्हॅलंट नंबर असणार आहे 6. आणि 7th
क्लॉक पल्सला मिळाल्यानंतर त्याला आउटपुट डेटा काय मिळतोय 111 डेसिमल इक्वलंट नंबर असणार आहे 7. त्याच्यानंतर लास्ट 8 क्लॉक पल्स मिळाल्यानंतर परत आपला काउंटर काय झाला आहे रिसेट झाला आहे 000. त्याच्यानंतर जर आपण इथं 8 क्लॉक पल्स प्रोव्हाइड केली तर आपला इथं आउटपुट डेटा मिळणार आहे 0 आणि या ठिकाणी आपल्याला आपला जो काउंटर आहे तो काय होणार आहे रिसेट. सो दिस इज द ट्रूथ टेबल फॉर द asynchronous counter. So in next video lecture we are discuss about the synchronous counter. Thank you.